वेलकम बॅक टू माय चॅनल अनदर एपिसोड ऑफ मुंबईची खाऊ गल्ली, जिथे आम्ही नाशिक एक्सप्लोर करणार आहोत. थंबनेलवरून तुम्हाला कळत असेल की व्हॉट एक्झॅक्टली दिस व्लॉग इज अबाउट. तर लास्ट इयर पण आम्ही नाशिकला आलो होतो, पण इट वॉज अ 1.5 डे का जर्नी. तर आम्हाला एवढं हवं तसं नाशिक नाही फिरता आलं. सो म्हणून आता 2-3 दिवसाची सुट्टी होती, म्हणून आम्ही विचार केला की ठीक आहे पुन्हा एकदा नाशिकला येऊया. कारण वी ऑल नो की इथे खूप काही बघण्यासारखं आहे. सो आज आम्ही मुंबईवरून आलोय. शिर्डी एक्सप्रेस जी वंदे भारत आहे सकाळी 6 वाजता CSMT वरून सुटते त्याने. सो आम्ही सकाळी 6:30ची ट्रेन पकडली आणि आम्हाला नाशिक रोडला त्यांनी 9 वाजता सोडलं. सो तिथे आम्ही खूप टाइम कव्हर केला. लाईक 2.5 तासात आम्ही नाशिकला पोहोचलो. सो तिथे एक टाइम आमचा वाचला. आम्ही आज डिसाईड केलंय की थोडं आम्ही स्टे ऍक्च्युली पंचवटीमध्ये केला आहे. राहगीर म्हणून होम स्टे एक आहे, त्याचे डिटेल्स पण मी हवं तर डिस्क्रिप्शन मध्ये देईल. तिथे स्टे केलाय. सो आजचा प्लॅन आहे की आम्ही पंचवटी फिरू. त्याच्यानंतर इथे मंदिरं खूप आहेत, लाईक सीता गुफा आहे, रामकुंड आहे, त्याच्यानंतर खायच्या पण बरेच प्लेसेस आहेत. सो आम्ही आज विचार केला की आम्ही पंचवटी फिरू. त्याच्यानंतर पेरूची बाग एक कव्हर करायची आहे. मला लास्ट टाइम ती माझ्याकडून मिस झालेली. सो आम्ही तिथे एक जाणार आहोत. So yeah, too much to do in the list for today, but let's see. Let's go. सो आम्हाला ऑलमोस्ट 1 तासाने मिसळ खायला स्पॉट भेटला. आम्ही पेरूच्या वाडीला आलेलो. सो इथे आजूबाजूला स्टॉल्स खूप आहेत टू डू द टाइमपास, पण वेटिंग जवळजवळ 1 तासाचं होतं आणि आम्हाला आता स्पॉट भेटलाय आणि आम्ही ऑर्डर केली आहे मिसळ प्लेट. सो विथ सम भजी अँड ताक. सो पेरूच्या वाडीमध्ये आम्हाला खूप टाइम गेला. सो आता भेटूया एका ब्रेक नंतर. तर एका सुंदर अशा वाम कुक्षीनंतर आम्ही पुन्हा फिरायला सुरुवात केली आहे. सो कारण दुपारी ऊन खूप होतं, म्हणून आम्ही विचार केला की एक ब्रेक घेऊया. आणि सो आम्ही आता जाणार आहोत पंचवटीमध्ये, लाईक रामकुंड जिथे आहे तिथे आम्ही जाणार आहोत. काळाराम मंदिर, सीता गुफा, म्हणजे जे जवळजवळचे स्पॉट आहेत तिकडे जाणार आहोत. सो लेट्स गो. आता आम्ही गोदावरीला आलोय आरती घेण्यासाठी, तर तुम्ही पण दर्शन घ्या. आता भावे अर्पिले युक्त चंदन परिमळे, ते पृथ्वी रूप गंग आगळे तव पूजा. हर हर गोदा हर हर गंगे, हर हर गोदा हर हर गंगे, हर हर गोदा हर हर गंगे, हर हर गोदा हर हर गंगे.
सो आम्ही गोदावरी आरती पाहिली, त्याच्यानंतर आम्ही काळाराम मंदिरात गेलो, सीता गुफा पाहिली आणि आम्ही आता इथे आलोय समर्थ फॅमिली रेस्टॉरंटमध्ये, जे प्युअर व्हेज रेस्टॉरंट आहे. थोडंसं होमली फूड ट्राय करायला. सो आम्ही आता ऑर्डर केली एक झुणका भाकरी आणि एक समर्थ थाली. सो आणि हे करून आम्ही आमचा दिवस इथे संपवणार आहे. गुड मॉर्निंग. सो दिस इज डे 2 इन नाशिक. सो आज आम्ही सिन्नरला जाणार आहोत, जे नाशिक सिटीच्या थोडंसं बाहेर आहे, गोंदेश्वर मंदिरला. सो आता सकाळचे वाजले 6:15. सो आम्ही जिथे स्टे केला तेव्हा आम्हाला बोलले की इथून जवळूनच बस भेटते. सो इन्स्टेड ऑफ रिक्षाला पैसे घालण्यात आम्ही विचार केला की आम्ही बसनेच जाऊ, कारण ते थोडंसं लांब आहे. अप्रॉक्स 30 किलोमीटर आहे फ्रॉम नाशिक सिटी. सो या लेट्स गो. सो आम्ही जी 6:15ची बस पकडलेली नाशिकवरून, ती गोंदेश्वरला 7 वाजता आली. म्हणजे अप्रॉक्स 45 मिनिट्स लागले आम्हाला यायला. आणि मी असं प्रेफर करेल की बसनेच तुम्ही ट्रॅव्हल करा, बिकॉज 55 रुपये तिकीट आहे. आणि शेअर ऑटोवाले जवळजवळ खूप सांगत होते आम्हाला, जवळजवळ 1000-1500 पर्यंत. सो आय विल सजेस्ट की तुम्ही बसनेच ट्रॅव्हल करा. एकदम बस स्टॉप आहे आणि बाजूला मंदिर आहे. आय डोंट नो इथून तुम्हाला दिसतंय की नाही, इथे आहे माझ्या लेफ्ट साईडला. सो ठीक आहे, म्हणजे वॉकेबल डिस्टन्सवर आहे. सो तुम्हाला बस स्टॉपवर उतरून अडिशनल काहीतरी ट्रॅव्हल नाही करावं लागणार. सो आय विल सजेस्ट बसने या. 146 नंबर, तपोवन टू सिन्नर. पंचवटीमध्ये स्टॉप आहे, जिथे शिवाजी महाराजांचा पुतळा आहे, चौक आहे, तिथून तुम्हाला बस भेटेल. सो आमचं दर्शन झालंय आणि आम्ही बराच वेळ तिथे थांबलो, कारण खूप सकाळीच गेलो होतो, त्यामुळे गर्दी नव्हती. आम्ही छान छान फोटोज पण काढले आणि आम्ही आता पुन्हा रिटर्न चाललोय सेम बसने 146ने, बिकॉज 15-15 मिनिटाच्या फ्रिक्वेन्सीनंतर बस आहेत. सो या, आणि आता आम्ही परत थोडंसं आराम करणार आहोत, कारण खूप ऊन आहे नाशिकला. आणि त्याच्यानंतर आम्ही जाणार आहोत सुला वाईन्यार्ड्स. सो वेलकम अगेन. सो मध्ये एक खूप मोठा ब्रेक घेतला आम्ही, बिकॉज सकाळी आम्ही लवकर उठलो होतो, मंदिरात गेलो होतो, मग येऊन, आणि नाशिकला ऊन खूप आहे. सो म्हणून आम्ही मध्ये ब्रेक घेतला. आता जवळजवळ 3-3:30 झालेत आणि तिथे 1-1 तासावर बॅच असते. सो म्हणून मग आम्ही फोन करून वी आर गोईंग नाव सुला वाईन्यार्ड्सला. सो आय होप तो एक एक्सपिरियन्स खूप छान असेल, कारण आम्ही पहिल्यांदाच आलो आहे. सो या, लेट्स गो अँड वी रिच.
सो आम्ही आलेलो सुलाला, जसं की मी बोलली आधी, आणि आम्ही इथे टूर आणि टेस्टिंगचं कॉम्बो सिलेक्ट केलेला. तर टूर 20 मिनिट्सची होती आणि टेस्टिंग आय थिंक 30 मिनिट्स होती. अप्रॉक्स 50 मिनिट्सचा ते पूर्ण हे होतं. अँड टूर वॉज नाईस. सो फर्स्ट 20 मिनिट्समध्ये त्यांनी आम्हाला सांगितलं की कशी वाईन बनवतात, त्याच्यानंतर कधी ती स्टार्ट झाली आणि इंट्रोडक्शन वगैरे. आणि त्याच्यानंतर टूरमध्ये त्यांनी दाखवलं की ती कशी स्टोअर करतात, किंवा ते टँक्स अँड ऑल बॅरेल ज्याच्यामध्ये वाईन स्टोअर केली जाते 18-20 महिन्यांसाठी वगैरे. आणि त्याच्यानंतर टेस्टिंगचा पार्ट होता. मला तर नाही आवडली वाईन फ्रँकली, बिकॉज खूप फर्मेंटेड बेवरेज आहे ते. सो आय डिडंट लाईक इट, बट मे बी काही लोकांना आवडू शकते. सो पीपल शुड ट्राय दिस. आणि नाशिकमध्ये खूप वाईन यार्ड्स आहेत. पीपल थिंक की फक्त सुला वाईन यार्ड्स आहे फक्त, बट जो सुला इज द बिगेस्ट वन अँड द फेमस वन. बाकी पण खूप वाईन यार्ड्स आहेत, बट सुलाला येऊ शकता तुम्ही, बट डोंट ट्राय फूड, कारण खूप एक्सपेन्सिव्ह आहे. पाण्याची बॉटल फक्त 115 रुपयाची होती. सो यू इमॅजिन. आम्ही आता चाललोय जेवायला. दिवट्या बुजल्या इज द रेस्टॉरंट. आम्ही रिव्ह्यूज पाहिले अँड इट इज शोइंग इट्स गुड, सो वी आर गोइंग देअर. नाउ वी विल शो यू व्हॉट वी हॅव ऑर्डर्ड अँड ऑल. सी यू लेटर. मराठी प्रयत्न. दिस इज ओके. आता आम्ही रेस्टॉरंटला गेल्यावर तुम्हाला दाखवू की आम्ही काय ऑर्डर केलंय. बाय. ही मुलगी प्युअर व्हेज आहे. हो येस, आम्ही आता जातोय दिवट्या बुजल्याला. सो आम्ही आता आमचा लंच केला आणि पूर्ण टोटल 1000 रुपये बिल झालं. आम्ही बरंच काही मागवलेलं. आम्ही 2 थाली मागवलेला, त्याच्यानंतर गुलाबजाम, वेगळा ठेचा वगैरे खूप काही मागवलेलं. व्हिडिओ बघितला असेल तुम्ही. बट अ मस्ट ट्राय रेस्टॉरंट आहे हे, जर नाशिकमध्ये गंगापूर रोडला आहे. दिवट्या बुजल्या. मस्ट ट्राय.